आणि काय नेमकं वन विभागाला समजलं? ॲक्च्युली कोणीतरी व्हिडिओ व्हायरल केलं होतं. तो व्हिडिओ पोलीस स्टेशनला गेला होता, वर्तक नगर पोलीस स्टेशन, आणि त्या नगर पोलीस स्टेशनने आम्हाला कळवलं होतं. तर आम्ही तिथे जागेवरती आलो आणि तो व्हिडिओ आम्ही बघितला. जो परिसर आहे तो इथलाच आहे, आणि परंतु आम्हाला काय लेपड कुठे दिसलं नाही. तो व्हिडिओ कधीचं होतं, मला वाटतं साधारण सकाळीचं होतं असं म्हणणं आहे. पण तिथून आम्ही आणि पोलीस डिपार्टमेंट इथे सगळं जे काही SOP प्रमाणे आम्हाला कारवाई करायची आहे, आणि संध्याकाळी आम्ही त्या सोसायटीचं अवेअरनेस प्रोग्राम पण घेतलं की लेपड आल्यानंतर काय करायचं, काय नाही करायचं, आणि ते सगळं तसं केलं. आणि आम्ही आमची कारवाई सुरू केलेली आहे, आणि आमचा स्टाफ इथे आहे. सकाळपासून आम्ही इथेच आहे. पोलीस डिपार्टमेंट उत्तरनगर पोलीस स्टेशनचे पण स्टाफ आहे इथे, त्यामुळे आमची कारवाई चालू आहे. किती कॅमेरा लावून प्राथमिकदृष्ट्या आपला काय सेफ्टीच्या दृष्टीने आता आम्ही तिथे ट्रॅप कॅमेरे वगैरे आहेत ते लावलेले आहेत, जेणेकरून जो एरिया एकदम एकांत आहे, अबँडमेंट एरिया आहे, तिथे आपण ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत. आणि ते सकाळी आम्हाला त्याच्यामध्ये काय असेल तर ते कॅप्चर होऊन आम्ही ते नंतर कम्प्युटरला लावून ते बघणार आहे की ते संध्याकाळी काय दिसतो वगैरे. तर वन विभागासोबत कोणकोण या ठिकाणी वन विभागाबरोबर आमचा पूर्ण स्टाफ आहे ठाण्याचं, आणि पोलीसचा स्टाफ आहे, आणि एक NGO आहे WWE. सर व्हिडिओ बघून असा वाटतो का बिबट्याचा आहे? आता व्हिडिओ फारच लांबचा आहे, त्यामुळे काही समजत नाही आहे. परंतु प्रिकॉशन घेणं, इकडे त्या सोसायटीच्या लोकांचं काळजी घेणं, त्यासाठी वन विभागाचं कर्तव्य आहे. त्यामुळे आम्ही इथे सगळं आमचं जे काही कारवाई करायची आहे, जे काही प्रिकॉशन घ्यायचे, त्यासाठी आम्ही इथे आहे. जसं मीरा भाईंदरमध्ये पण जसं ती घटना घडली तशी घडायला नको. लोकांना तेच आम्ही इथे अवेअरनेसचं संध्याकाळी 7:30 वाजता कार्यक्रम घेतले. सगळे लोक तिथे आले होते, त्यांना आम्ही सांगितलेले काय काळजी घ्यायची, त्याप्रमाणे त्यांचं पण सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे.